नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी एका बटाट्यापासून आणि रव्यापासून मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहे, जो की साधारणतः 8 ते 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर सुरुवातीला इथे मी एक कांदा बारीक असा चिरून घेतला आहे, त्याचबरोबर 2 हिरवी मिरची जी की तिखट आहे ती सुद्धा बारीक अशी चिरून घेतली आहे। तर तिखटाचे जे प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा करू शकता। चिरलेला कांदा मिरची ही बाजूला ठेवून एका मिक्सिंग बाउलमध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा किसणीने किसून घेतला आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर 2 बटाटे घेतलेत तरी चालेल। बटाटा किसून घेतला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता यामध्ये अर्धा कप बारीक वाला जो रवा असतो तो घातला आहे, त्याचबरोबर सारख्याच प्रमाणात किंवा सारख्याच कपने अर्धा कप बेसन पीठ घातला आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा मीठ घातला आहे। या स्टेपला तुम्ही बारीक चिरलेलं गाजर किंवा बारीक चिरलेली सिमला मिर्च सुद्धा घालू शकता। यामुळे हा जो नाश्ता आहे तो आणखीनच पौष्टिक असा बनवून तयार होतो। तर आता काय करायचं आहे, यामध्ये थोडं पाणी घालून एक मिश्रण तयार करून घेणार आहोत। तर सुरुवातीला इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे, ते सगळं थोडं करून यामध्ये घातलं आहे। मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून परत एकदा 1 कप पाणी यामध्ये थोडं करून सगळं घातलं आहे। तर इथे मला टोटल 2 कप पाणी मिश्रण तयार करण्यासाठी लागलं आहे। तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। तर आता हे तयार मिश्रण बाजूला ठेवून दिलं आहे, भिजत वगैरे घालायची गरज नाहीये, लगेच पुढची तयारी करूयात। तर सुरुवातीला गॅसवर एक कढई ठेवून यामध्ये तेलाच्याच पळीने 1 पळी इतकं तेल घातलं आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घातले आहेत। जिरे आणि मोहरी चांगली फुलून आली की यामध्ये आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत। आता यामध्ये चमचाभर ठेचून घेतलेला लसूण घातला आहे किंवा तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि शेवटी मुठभर ताजा मटार घातला आहे। मटाराऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता। मटार घातले की मध्यम आचेवर 2 मिनिटं तरी चांगले परतून घेतले आहेत, जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल। तर आता यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घातले आहेत। तिळामुळे पदार्थ हा मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असा बनवून तयार होतो। तर घातलेले सगळे जिन्नस व्यवस्थित मध्यम आचेवर 2-3 मिनिटं तरी परतून झाले की यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे। मिश्रण घालताना गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे, कारण मिश्रण हे लगेच तळाशी जाऊन बसतं, त्यामुळे वेळ वाया न घालवता लगेच मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। एकदम तळापासून मिश्रण जे आहे ते व्यवस्थित सतत मिक्स करत राहायचं आहे, कारण याच्या पटकन गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती मंद आचेवरच करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रणाचा एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीचा मिश्रणाचा गोळा तयार व्हायला हवा। तर लगेच वेळ वाया न घालवता एका केक टिनला किंवा ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार करून घेतलेला मिश्रणाचा गोळा यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। तयार मिश्रण जे आहे ते केक टीन किंवा ताटामध्ये ट्रान्सफर केलं की व्यवस्थित थोडंसं थापून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण वडीचं मिश्रण सेट करून घेतो अगदी त्याच पद्धतीने मिश्रण सेट करायचं आहे। तर आता काय करायचं आहे, याला सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये किंवा वेळ कमी असेल तर तुम्ही डीप फ्रीजला सुद्धा सेट करून घेऊ शकता। तर साधारणतः 10 ते 15 मिनिटांनी टीनमधून काढून वडीप्रमाणे किंवा पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता। मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतली आहे। आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल घातलं आहे, त्याचबरोबर थोडेसे तीळ सुद्धा घातले आहेत, जे की दिसायला छान दिसतं। आता या ज्या वड्या आहेत त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत, पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता। एक वडी तेलामध्ये सोडून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। एक बाजू फ्राय व्हायला साधारणतः 2 ते 3 मिनिटं लागतात। एका बाजूने फ्राय झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे।
जेवढी कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्याल तितकाच हा नाश्ता आतून एकदम खुसखुशीत असा बनवून तयार होतो। तर इथे तुम्ही बघू शकता पहिली बॅच जी आहे ती शॅलो फ्राय करून झालेली आहे। तर काढून एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे। तर याचा रंग जो आहे तो खूप सुंदर असा आलेला आहे, तेवढाच याला कुरकुरीतपणा सुद्धा आहे। तर उरलेल्या वड्या सुद्धा अशाच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर तयार नाश्ता हा तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरवी चटणी सोबत खाऊ शकता। जर तुम्हाला सुचत नसेल की नाश्त्याला काय बनवावं तर हा एक छान ऑप्शन आहे, एकदा नक्की करून बघा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।